नाही 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 नाही. तर रमेश एक मला विचारायचं होतं रे. विचार ना. 2 मध्ये हम्म. भानदास श्रीमंत आणि ज्ञानबा हा. यांची कोर्ट डिग्री दादाला एकदा करून घेतली आहे ना कोर्टामधून. हो. पण ती कोर्ट डिग्री फेल झाली ना वाटतं, पैसे भरलेत म्हणून काहीतरी विषय म्हणून. नाही नाही नाही, चालू आहे ना, आपण त्याच्यावर दावा दिलाय, कोर्ट फीस भरली, 8 तारीख पैसे भरायचे कोर्टात. नाही नाही, पण कोर्ट डिग्री झाली नव्हती ना. नाही नाही, झालेली आहे डिग्री, पैसे आपण कोर्ट फीस भरून ती कोर्टाने दिले ना, निकाली काढले प्रकरण, कोर्टाने मान्य करून तडजोड झाली आपली. हा, कोर्ट डिग्री ती कम्प्लीट क्लिअर आहे. तुम्ही जी पाठीमागे मत होतं का ते क्लिअर नाही, अर्धवट आहे, कुठं काय आहे, हो हो हो. तसं काही नाही, ते कोर्ट डिग्री झालेली आहे ती. कुठे कोर्ट डिग्री ती आहे का तुझ्याकडे? आहे ना. म्हणजे पुन्हा नंतर मालक किसन अमृत लांड घेता. हो. आयला तू काय मायला येडा आहे, काय मायला काय तू एवढे पैसे खाऊन बी तू शेवटी पुन्हा तुझ्या जमिनी कशा होत्यात रे? काय गरिबी वाईट आहे साहेब, हा? गरिबी वाईट आहे. अरे दे ना मला 30/1 मध्ये 10 गुंठे 20 गुंठे लिहून. 30/1 मध्ये का? तू मिळून खाऊ ना आपण. आता 7 बाई पैसे किती देते तर काय? 7 सोडून दे रे विषय, आपण मिळून खाऊ. बरं, येतो ऑफिस कडे बोलू आपण. हा? येतो ना ऑफिस कडे बोलू आपण. पैसे कशाला डोकं लावायला? 25 गुंठे कसे मारून तिथं 25 गुंठे आपण. बरं ठीक आहे, 20 तुला देतो, मला किती देणार? काय देणार? किती गुंठे देणार? तुला 10 गुंठे. मला 10. हो तुला 20. हो. बरं ठीक आहे, येतो मी ऑफिसला. विषय मिटून टाक ना, कशाला झंझट करतो. आणि पुन्हा त्या 20 सजामध्ये मी तुला विकल्यावर विकून टाकून सगळं अख्खं पुन्हा. हो ना, हो ना. तू डोकं लाव, तू काय करायचं माहितीये का? शेख चिल्ली सारखं ते आपलं शेख चिल्लीच म्हणतो आपलं, ते तात्पुरतं बघतोस तू शेख चिल्ली सारखं. आलं की मुडकं तोडायचं, कापून खायचं, मोकळं व्हायचं कोंबडं. कापू नको ना. पोट तर भरलं पाहिजे ना. अरे पोटचा विषय नाही दादा, कसं आहे थोडस थांबलं म्हणजे बरं असतंय. आता इतके दिवस आपण आहेतच की, आता आपलं आयुष्य इथंच जायचंय रमेश. बरोबर ठीक आहे, आपण काय करू, काढू मार्ग काहीतरी. येतो मी ऑफिस कडे थोड्या वेळाने. मार्ग काढा. आणि ती काय करते डिग्री बी मला एकदा दाखव इकडची. इकडे बी दाखल करू ना आपण. हे 5 लोक दाखल कशी करायलेत ना दादावर, तुम्ही डिग्री केली, तुम्ही कसं काय उमर दिले म्हणून. ते तुझ्यावर दाखल करू दे ना बापानं. हो, तसं जमतं ना. जमतं ना. म्हणजे एक सगळा खेळ खेळू इथं. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. आलं लक्षात आता. ते दादाला दाखल करायला लावायचं. हा, दादाला तुझ्या विरोधात दाखल करायला लावायचं. हा, यातला बदली केली, हे चुकीच्या पद्धतीने केली, माझी सहमती घेतली नाही. हो. आणि मी डिग्री करून घेतली, ती अगोदरच भांडत करून. हो. जमीन माझी. राईट. आलं बेटा तुला एवढं मोठं बघ बरं वापस अजून. आहेच. करू हे बी जमतंय असं. जे असा मारील आपल्याला सगळ्याला. ते म्हणेल रमेश, रुक्मिण आणि किसन थांबा. घरातली घरात भांडणं खेळायला ती. एक जण हिकायला, दुसरं वापस गेले. डिग्री घेऊ दे, खेळ खेळू, मोठा खेळ खेळू. आता जाऊ दे आपलं. बरोबर ठीक आहे, येतो. आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण की, सर्वप्रथम माझा परिचय सांगतो. मी लखन व्यंकटराव हजारे. अनेक वर्षापासून आम्ही दलित चळवळीमध्ये काम करतात कार्यकर्ते म्हणून. पण काही दिवसापासून एक स्वयंघोषित समाजसेवक, ज्याचा की कधीही चळवळीशी किंवा कोणत्या आंबेडकरी विचारांशी काही देणे घेणे नाही, असा एक स्वयंघोषित समाजसेवक काही दिवसापासून वरच्या 30/2 जी आपली वरची गायरान जमीन आहे, त्या जमिनीच्या माध्यमातून तिथले जे गोरगरीब लोक आहेत व हातावरचं पोट असणाऱ्या ज्या महिला आहेत, त्यांचे कुठेतरी एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून त्या माध्यमातून आम्ही आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आम्ही म्हणजे रस्त्यावरचे कार्यकर्ते आहेत सगळे. माझ्यासोबत अशोक गायकवाड आहेत, रोहित भाई अकबर आहेत, शरद दिवार आहेत. मागच्या अनेक वर्षापासून आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून ओरिजिनल आंबेडकरवादी या चळवळीमध्ये सक्रिय असतात. आमच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पण काही दिवसापासून एक स्वयंघोषित माजी नगरसेवक, ज्याचं की नाव कपिल मस्के आहे, त्यांनी काय केलेलं आहे तर समाजाला वेठीत धरण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी मागे एक उपोषण केलं. त्या उपोषणाच्या माध्यमातून बी त्या व्यक्तीनं एक तिथं पैशा पाण्याची मॅनेजमेंट तडजोड केलेली आहे. आणि काल सुद्धा त्यांनी व्यक्तीने एक उपोषण केलं. त्या उपोषणाला स्वतः या जिल्ह्याचे खासदार
बजरंग बाप्पा सोनवणे यांनी देखील भेट दिली होती. पण ते उपोषण जेव्हा त्यांचं झालं 30/1 आणि 30/2 तिथं एक स्वयं घोषित हे आमच्या लढा प्रशासनासोबत सुरू आहे. तिथं एक रमेश लांडगे म्हणून व्यक्ती आहे. त्या व्यक्तीनं त्या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार केलेले आहेत. रमेश किसन लांडगे त्यांनी त्या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार केलेले आहेत. 30/1 30/2 मध्ये काही रजिस्ट्री झालेले आहेत. पण आमच्या समितीच्या माध्यमातून आमचं तिथं आंदोलन सुरू आहे. त्या रमेश लांडगे ह्या व्यक्तीला हे माजी नगरसेवक कपिल मस्ते यांनी काल उपोषण झाल्या 30/1 मध्ये व 30/2 मध्ये तू मला जागा दे, मी तुझ्या सोबत आहे, आपण सोबत मिळून खाऊ, गायरान आपण मिळून खाऊ, अशा पद्धतीचा युक्तिवाद संभाषण त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून त्यांचं झालेलं आहे. आणि ती क्लिप आज आमच्याकडे समितीकडे आलेली आहे आणि म्हणून ते पुरावा देण्यासाठी ही आज पत्रकार परिषद आहे. तर आता जी क्लिप आहे ती आपल्याला तुमच्या माध्यमासमोर या ठिकाणी मी आता ती 3.5 मिनिटाची क्लिप आहे. ते संभाषण आपण सर्व पत्रकार बांधवांनी लाईव्ह करावं अशी माझी विनंती आहे. आणि ती क्लिप मी आपल्यासमोर या ठिकाणी दाखवणार. त्याच्यामध्ये या क्लिपमध्ये कोणत्याही पद्धतीची खोडसळपणा नाही. त्या क्लिपमध्ये कुठे एडिटिंग नाही. तसं जर काय असेल तर आम्ही सामाजिक राजकीय जीवनातून संन्यास घेऊ. त्याच्यामध्ये जे काय असेल ते एकदम ओरिजिनल आहे. ते आपल्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पेश करावं. मी सदर क्लिप मध्ये एक स्वयंघोषित समाजसेवक कपिल मस्के व स्वयंघोषित गायरान मालक रमेश लांडगे यांचं जे संभाषण आहे ते संभाषण मी आपल्या पत्रकार बांधवांच्या समोर या ठिकाणी लावत आहे. रमेश एक मला विचारलं दोन मध्ये रामदास श्रीमंत आणि न्यामबा घेतले ते कोर्टामधून कोर्ट फेल झाली वाटतं, पैसे बदलायत म्हणून काहीतरी विषय म्हणून. नाही चालू आहे ना. आपण त्याच्यावर दावा दिलाय, कोर्ट फीस भरली, तारीख पैसे भरायचे कोर्टात. नाही पण कोर्ट डिग्री झाली नव्हती ना. नाही झालेली आहे डिग्री. पैसे आपण कोर्ट फीस भरून ते कोर्टाने दिले ना, निकाली काढले प्रकरण, कोर्टाने मान्य करून तडजोड झाली आपली. कोर्ट डिग्री ती कम्प्लीट क्लिअर आहे. तुम्ही म्हणता ते क्लिअर नाही, अर्धवट आहे, कुठं काय आहे, असं काही नाही. ते कोर्ट डिग्री झालेली आहे. कुठे कोर्ट डिग्री आहे आहे ना. म्हणजे पुन्हा नंतर मालक किशन अमृत लाट घेतात. हो आला तू काय मायला एवढा व्हायचं, काय मायला पाहिजे एवढे पैसे खाऊन घे. शेवटी पुन्हा तुझ्या जमिनी कशा वाटत काय. गरिबी वाईट आहे साहेब, गरिबी वाईट आहे. मला 30/1 मध्ये 10 गुंठे 20 गुंठे घेऊन 30/1 मध्ये का गरीब वाईट आहे साहेब. गरीब आता क्लिप मध्ये आता सुरूच आहे ती क्लिप. तुम्ही बघितलं की 30/1 मध्ये मला 25 गुंठे दे, 10 गुंठे दे, या पद्धतीने त्यांचं सुरू आहे. वाईट आहे. मला 30/1 मध्ये 10 गुंठे 20 गुंठे घेऊन 30/1 मध्ये का तू मिळून खाऊ ना आपण. एक बाई पैसे किती देतो काय 7 एक बाई सोडून दिले विषय, आपण मिळून खाऊ. बरं येतो ऑफिसकडे, येतो ना ऑफिसकडे. 25 गुंठे कसे मारून देतो 25 गुंठे आपण. बरं ठीक आहे, 20 तुला देतो. मला किती देणार, काय देणार, किती गुंठे देणार. तुला 10 गुंठे, मला 10, तुला 20. ठीक आहे, येतो मी ऑफिसला. विषय म्हणून टाकता कशाला टिकीट करतो. आणि पुन्हा त्या 20 सेकंडमध्ये मी तुला पुन्हा सगळं दाखव पुन्हा. हो ना तू लोकांना तू काय करणार माहिती आहे का. शेतचिली सारखं आपलं शेतचिलीच होतं आपलं ते तात्पुरतं फक्त तू शेतचिली सारखं आला की कुठं तोडायचं, कापून खायचं, मिळवायचं कोंबडं कापू नको ना. पोट तर भरलं पाहिजे ना. अरे पोटचा विषय नाही दादा, काय थोडस थांबलं म्हणजे बरं असतंय. आता जितके दिवस आपण जायचंच की आता आपलं आयुष्यातच जायचंय रमेश. ठीक आहे, आपण काय करू, काढ मारत नाही, येतो मी ऑफिस मार काढा. आणि ती काय करते डिग्री बी मला एकदा दाखव इकडची. इकडे बी दाखल करू ना. आपण हे 5 लोक दाखल कशी करायला दादावर डिग्री केली तुम्ही कसं काय उभार दिलं म्हणून तुझ्यावर दाखल करू दे ना बापानं. हो कसं समजेल. एक सगळा खेळ करू इथं. नाही बरोबर आहे आलं लक्षात. ते दादाला लावायचं. हा दादाला तुझ्या दाखल करायला लावायचं. यातला बदली केली, चुकीची बदली केली, माझ्या मध्ये घेतली नाही. हो
आणि मी डिग्री कंप्लीट केली आता म्हणत असतो. राईट राईट. आलं पण तुला एवढं मोठं बघू वापस आलो. आईचं माहित आहेच. ज्याच्या असा मारी आपल्याला सगळ्याला. ते म्हणे रमेश, रुक्मिण आणि किसन घरातली घरावर भांडले काय. तर अशा पद्धतीची क्लिप आहे ही आपल्या माध्यमातून व्हायरल व्हावा की या बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचा एक कट्टर समर्थक माजी नगरसेवक जो की चंदापट्टी करून रमायनगरच्या महिलांच्या यांच्या जीवावर त्या हातावर पोट असणाऱ्या महिला आहेत त्यांच्या माध्यमातून चंदापट्टी करून त्या ठिकाणी उपोषणाचा स्टॉल टाकतात. 1-2 दिवस उपोषण करतात आणि तिसऱ्या दिवशी मॅनेजमेंट लगेच करतात. म्हणजे ह्याच्या माध्यमातून त्या महिलांना, त्या गोरगरीब महिलांचा हे एक प्रकारे अपमान आहे, त्यांचा अपमान आहे, त्यांची फसवणूक आहे. म्हणून ही फसवणूक करणाऱ्या समाजसेवकावर शासनाने गुन्हा दाखल करावा. म्हणून मी आता तात्काळ या ठिकाणची माझी पत्रकार परिषद झाली की आम्ही तहसीलदार साहेबांची भेट घेणार आहोत, त्यानंतर PI साहेबांची भेट घेणार आहोत व त्यानंतर माननीय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे साहेब यांची वेळ उद्याची घेतलेली आहे. त्यांची भेट घेऊन आम्ही त्या ठिकाणी अशा समाजसेवकाला, तुम्ही डुप्लिकेट समाजसेवकाला तुम्ही पक्षात ठेवणार आहात का त्यांची हकालपट्टी करणार आहात अशी आम्ही विचारपूस करणार आहोत. आमच्याकडे सध्या तरी आणखी एका प्रकरणामध्ये याच कपिल मस्केनं मागच्या एका प्रकरणामध्ये त्या रमेश लांडगे म्हणजे त्याला माहिती आहे की कोंबडी, सोन्याचं कोंबडी अंड देणारी कोंबडी आहे. याच प्रकरणामध्ये या कपिल मस्केनं त्याला जयंतीच्या माध्यमातून